चिखली मेहकर रोडवर बंद पडलेल्या बसवर दुचाकी धडकली. दुर्घटनेत 3 युवकांचा मृत्यू. मोदीजी सोबतच हवे ही जनतेची इच्छा. हरियाणा जम्मू काश्मीर निकालानंतर बावनकुळेच्या अपेक्षा वाढल्या. राज्यातही युतीचे सरकार येणार असल्याचा केला दावा. चोरट्यांना सरकारचा राजाश्रय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सरकारवर टीका. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र. काँग्रेसच्या प्रिया दत्ता आशिष शेलारांविरोधात लढणार निवडणूक. प्रिया यांची पक्षाच्या बैठकांना उपस्थिती. भाजपचा कार्यकर्ते असल्याचा अभियान. जम्मू काश्मीर निकालावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. थेट पाकिस्तानवर केला निशाणा. महाराष्ट्राच्या राजकारणात गांधी यांची एंट्री. विकासाच्या नावाखाली पायाभूत सुविधांमधील बिघाडांवर साधला निशाणा. महाराष्ट्र सरकारचे तोंड झाकले तर पाय उघडे पडतात. या सरकारने राज्यात दिवाळीखोरी वाढले असल्याचा अंबादास दानवे यांचा दावा. महाविकास आघाडीच्या 190 जागा फायनल. 98 जागांवर चर्चेचा खल. 2 दिवसात अंतिम निर्णय. दसऱ्यापर्यंत जागा वाटपाची होणार शक्यता. नागपूरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी. एकला चलोच्या धोरणाची तक्रार शेट्टी यांकडे. अजित पवारांचे पदाधिकारी आक्रमक. ओबीसी आरक्षण संपवण्याच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांचा कट. लक्ष्मण हाके यांचा दावा. तर जरांगे स्वतःची गादी निर्माण करत असल्याचा केला आरोप. फळबागेचे बिल काढण्यासाठी मागितली लाच. लाचखोर कृषी सहाय्यकाला पोलिसांकडून अटक. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. जिल्ह्यातील 800 यात्रेकरूंना रेल्वेने अयोध्येकडे होणार रवाना. आंधळे समाजकारण आणि दिशा चुकलेला धर्म ही भारताची अवस्था. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन. युद्धखोर इस्रायल विरोधात भाकपची निदर्शने. युद्धबंदी व शांततेचे केले आव्हान. चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार. ज्येष्ठ हास्य चित्रकार शीद फडणवीस यांना जाहीर. मराठवाड्यातील शिलालेख अभिजात दर्जा मिळवून देण्यास महत्वाचा ठरला. प्राध्यापक आनंद उबाळे यांचे प्रतिपादन. अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. 15 दिवसांपासून करत होता पाठलाग. कळमनुरी पोलिसांची कारवाई. माढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांची गर्दी. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय पोहोचले शरद पवार गटांच्या मुलाखतीला. संतप्त गावकऱ्यांचे अनोखे आंदोलन. रस्त्यावर खड्ड्यात जेवण करून केला सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध. माजी मंत्री मधुकर पिचडांविरोधात केस दाखल. बोगस आदिवासी दाखले तयार करून सुनेचे 5 कोटी रुपये हडपल्याचा आरोप. इम्तियाज जलील यांचे निवडणूक आयोगाला पत्र. मुस्लिम मताचा टक्का घसरला. मतदान प्रक्रिया संथगतीने झाल्याची केली तक्रार. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार. काँग्रेसचा ठाम विश्वास. हरियाणाची परिस्थिती पूर्ववत वेगळी असल्याचा केला दावा. अजित पवारच बारामतीत विधानसभा लढवणार. एनसीपी नेते प्रफुल्ल पटेल यांची घोषणा. समर्थकांनी बारामतीत अडवला दादांचा ताफा. अरे शहाण्या, अर्थमंत्री तू आहेस की मी आहे. लाडकी बहीण योजनेचा विरोध करणाऱ्यांवर अजित पवार संतापले. मराठवाड्यात 10 कोटी 10 लाख रुपयांची वीज चोरी उघड. 6 कोटी 9 लाख रुपये दंडाची रक्कम वसूल. 65 जणांवर गुन्हा दाखल.
पुण्यात 10 ऑक्टोबरला जन आक्रोश मोर्चा, महिला व दलित अत्याचाराच्या निषेधार्थ निघणार मोर्चा, अविनाश बागवे यांची माहिती. शिक्षेचा बहाणा आणि एवजावर डल्ला, नाशिकच्या महिलेला अटक, 35 लाखांचे दागिने जप्त, चंदननगर पोलिसांची कारवाई. कॅब दरवाढीसाठी आरटीओ समोर ठिय्या आंदोलन, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बंद करा, महासाहेब कॅब संस्थेची मागणी. स्वच्छ सुंदर पुण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान, महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांचे प्रतिपादन. काही झाले तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, प्रणिती शिंदेच्या लाच देण्याच्या विधानाचा घेतला समाचार. हिंगोलीमधील मॅरेथॉन स्पर्धा छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी गाजवली, पुरुष गटात रामेश्वर गुंजाळ प्रथम तर महिला गटात शेगावच्या प्रणाली शेगवकर यांची बाजी. मोदींना मानणारा एक वर्ग भाजपच्या आगे, तो सभेत रस्त्यावर दिसत नाही, रावसाहेब दानवे महाराष्ट्र जिंकणार असल्याचा दावा. ऑलिम्पिकवीर स्वप्नीलच्या वडिलांचा सरकारवर टीका, 5 कोटींच्या बक्षिसाची केली मागणी, सरकारवर पक्षपाती असल्याचा केला आरोप. निवडणुकीपूर्वी सबका साथ, निवडणुकीनंतर केवळ मित्रांचा विकास, आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढणार, विधानसभेला कागलमधून शिंदे गटाचे वीरेंद्र पुंडलिक हे देणार आव्हान. आप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज, पुणे शहरातील सर्व 8 जागा लढवण्याची केली घोषणा. घरात कोंडून घेतलेल्या इसमाची सुटका, गॅस सुरू करून स्वतःला घेतले होते कोंडून, अग्निशमन दलाने केली सुटका, पुण्यातील घटना. महिला अत्याचाराविरोधात मविया आक्रमक, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन, सरकार जाहिरात मग्न असल्याचा आरोप. पोलीस तक्रार प्राधिकरणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सदस्यांची नेमणूक, नियुक्त रद्द करून मानधन वसूल करा, अंबादास दानवेची फडणवीसांकडे मागणी. सुषमा अंधारेंकडून हडपसरचा उमेदवार परस्पर जाहीर, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या सुषमाताई त्या मीटिंग मध्ये होत्या का.